नमस्कार मित्रांनो, मी मैथिली आणि तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नेपाळमधील पोखरा शहरातील एक अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाण म्हणजेच गुप्तेश्वर महादेव. हे ठिकाण फक्त धार्मिक दृष्ट्या महत्वाचं नाही, तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारही आहे. चला तर मग या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. गुप्तेश्वर महादेवाला जाण्यासाठी तिकीट आहे. नेपाळी नागरिकांसाठी 50 तर इतर नागरिकांसाठी 100 रुपये. पण करन्सी मात्र इतर नेपाळचीच चालते, त्यामुळे इथे येताना नेपाळी करन्सी घेऊन या. गुप्तेश्वर महादेव ही नैसर्गिक गुहा असून ती भगवान शिवांना समर्पित आहे. या गुहेत असलेले शिवलिंग अत्यंत पवित्र मानले जाते आणि वर्षभर हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे भक्तांची विशेष गर्दी असते. श्रद्धा अशी आहे की येथे मनापासून प्रार्थना केल्यास भगवान शिव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. ही गुहा चुनखडीच्या खडकांपासून तयार झाली आहे. आत जाताना थंडगार हवा, ओलसर खडक आणि शांत वातावरण आणि एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळतं. गुहेत सतत पाण्याचे थेंब पडताना दिसतात. नैसर्गिकरित्या तयार झालेली ही रचना हजारो वर्षापासून पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करत आहे. या गुहेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शेवटच्या भागातून दिसणारा डेव्हिड फॉल्सचा पाण्याचा प्रवाह. जमिनी खालून कोसळणारं पाणी आणि त्याचा घुमणारा आवाज आणि गुहेतील शांतता. हा अनुभव कॅमेऱ्यात पूर्णपणे टिपणं शक्य नाही. प्रत्यक्ष इथे आल्यानंतरच या ठिकाणचं खरं सौंदर्य जाणवतं. मला या ठिकाणी आल्यावर खूप शांत आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली. धार्मिक श्रद्धा आणि निसर्गाचं सौंदर्य यांचा इतका सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो. जर तुम्ही नेपाळ फिरायला येणार असाल तर पोखऱ्यातील गुप्तेश्वर महादेव आणि जवळच अगदी समोर असलेला डेव्हिड फॉल्स तुमच्या यादीत नक्की असायला हवा. इथे येताना आरामदायक शूज घाला, कारण गुहेत पायऱ्या आणि ओलसर भाग आहेत. तसेच मंदिरातील नियमांचे पालन करा आणि परिसर स्वच्छ ठेवा. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या 2 मूर्त्या पाहायला मिळतात. नैसर्गिकरित्या त्यांच्यावर पाण्याचा अभिषेक होताना दिसतो. हे पाहून मन तृप्त होतं. इथे आल्यानंतर असं जाणवतं की जणू काही आपण पाताळातच आलो आहोत. काल हर, दुःख हर, दारिद्र्य हर, कष्ट हर, रोग हर, हर हर महादेव. मग अशी आपण आलो तेव्हा इथे किती वाहतं पाणी होतं, जात होतं, पण आता हे पाणी पूर्ण शांत झालंय. मित्रांनो, गुप्तेश्वर महादेवाचा हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरला. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आत पडू नये म्हणून नेट लावलेलं आहे. नॅचरली आहे. नेपाळमधील अशा सुंदर ठिकाणांचे ब्लॉग घेऊन मी लवकरच पुन्हा भेटेन. तोपर्यंत नमः पार्वती पते, हर हर महादेव. धन्यवाद. तर आपण आत अलाउड नसताना व्हिडिओ काढलाय, तर प्लीज ते बघा, तो तिकडनं शिट्टी मारतोय. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.